वळूया पुढील बातमीकडे. मिरजेत 4.5 महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अपघातातील ट्रक चालकाला पोलिसांनी फिर्यादी करत मृत तरुणावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मृत तरुणाचे वडील शिवाजी कारे यांनी ॲडव्होकेट माणिक तेंकी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे. मिरजेतील वंटमोरे कॉर्नर येथे 25 सप्टेंबर 2024 रोजी एका अपघातात विशाल शिवाजी कारे या तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी अपघाताचा तपास करत असताना पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मृत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच ट्रक चालकाला वाचवण्यासाठी तपास बंद केला असल्याचा आरोप शिवाजी कारे यांनी केला असून यातील संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी ॲडव्होकेट माणिक तेंगी यांच्यामार्फत केली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक तेंगी. तर विषय असा आहे, मार्टिन किंग यांचे एक इंग्रजीमध्ये वाक्य आहे, इनजस्टिस एनिवेअर इज अ थ्रेट टू जस्टिस एव्हरीवेअर. तसाच काहीसा प्रकार 25 सप्टेंबर 2024 रोजी मिरज येथे घडला आहे. तर दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी मिरज येथील वंटमोरे कॉर्नरजवळ एक भीषण अपघात झाला होता. सदर अपघातामध्ये आमचे क्लायंट शिवाजी भीमराव कारे यांचा मुलगा विशाल शिवाजी कारे याचा जागीच मृत्यू झाला होता. सदर अपघातामध्ये एका ट्रकने विशाल शिवाजी कारे याच्या दुचाकीला समोरून धडक देऊन त्याच्या मृत्यूस ट्रक चालक कारणीभूत ठरला होता. सदरचा तपास करताना मिरज पोलिसांनी त्यावेळी ट्रक चालकाला पाठीशी घालून म्हणजेच आरोपीला पाठीशी घालून आरोपीलाच फिर्यादी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे माननीय पोलीस महानिरीक्षक सौ, माननीय गृहमंत्री सौ तसेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना तपास अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी या संदर्भात आम्ही तक्रार केली आहे. धन्यवाद.